विचारसागर विचारसागर तरंगामध्ये विचारसागर ग्रंथामध्ये तरंग पहिला आणि पहिल्या तरंगामध्ये आपण प्रयोजनाच्या सिद्धीविषयी दोन शंका व त्याचे समाधान हा विषय या ठिकाणी पाहत आहोत. आता आपण प्रयोजन ह्या शब्दाचा अर्थ समजून घेतला आणि आपल्या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे हे प्रयोजन सुद्धा आपण या ठिकाणी काय समजून घेण्याचं काम केलेलं आहे. आता याने काय शंका केली होती, म्हणजे आता या शंकेविषयी आता आपण मला असं वाटतं तिसऱ्या दिवशी पण थोडं बोलतोच आहे. मला 3 दिवस जर बोलत असेल तर मग आपल्या लक्षात यायला पाहिजे. त्यांनी काय शंका केली की तुम्ही जे प्रयोजनरूपी फल ह्या ठिकाणी सांगत आहात, तर काय प्रयोजनरूपी फल ह्या ठिकाणी सांगितलं की जीवाच्या ठिकाणी असणाऱ्या दुःखाची निवृत्ती आणि त्याच परमानंद स्वरूपाची प्राप्ती, अशा स्वरूपाचा जो मोक्ष म्हणजे परम प्रयोजन फल, अशा स्वरूपाचा तुम्ही जो मोक्ष त्या ठिकाणी म्हणतात, पण अशा स्वरूपाचा मोक्ष घडणे संभवत नाही. का घडणे संभवत नाही बरं? त्याचं उत्तर काय? कारण वस्तू जर अप्राप्त जर असते तर त्याला ती वस्तू प्राप्त करणे हे संभवतं, पण वस्तूच मुळात प्राप्त आहे आणि त्या प्राप्त वस्तूला परत प्राप्त करणं हे कधी संभवतं का? हे कधीच संभवत नाही. का संभवत नाही? कारण वस्तू त्याला काय प्राप्त आहे. काय प्राप्त आहे आणि काय निवृत्त आहे? तर त्याला असणाऱ्या दुःखाची निवृत्ती करायची आवश्यकता नाही, कारण तो कसा आहे? तो परमानंद स्वरूप आहे. बरं, ज्या ठिकाणी आनंद असतो त्या ठिकाणी दुःख राहील का? दुःख राहणार नाही. मग ज्या अर्थी तो आनंद स्वरूप आहे त्या अर्थी त्याच्या ठिकाणी दुःख कालत्रही नाही. कालत्रही नाही म्हणण्यापेक्षा लेश मात्र सुद्धा दुःख नाही आहे. आणि दुःख नाही आणि मग कशाची निवृत्ती करायची आणि कशाची प्राप्ती करायची? म्हणजे दुःखाची निवृत्ती करायची. तर अशा प्रकारच्या दुःखाची निवृत्ती होणं संभवत नाही आणि त्याला परमानंद प्राप्ती करणं हे सुद्धा संभवतं का? तर अशा प्रकारे परमानंद प्राप्ती करणं सुद्धा संभवत नाही. बर, आणि तुमच्या ग्रंथाचं फल काय सांगितलं? परमप्रयोजन फल, दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती, असं तुम्ही ग्रंथाचं परमप्रयोजन फल सांगता. मग हे परमप्रयोजन फल घडणे संभवतं का? हे परमप्रयोजन फल घडणे संभवतच नाही. लक्षात आलं का नाही? अशी त्यांनी काय केली होती? शंका केली होती. बरं, आता ही शंका कोणाला कोणाला मान्य आहे बरं या ठिकाणी? अशा प्रकारे आता ह्याने ही शंका केली का नाही, ही शंका कोणाला मान्य आहे बरं? येईल का सांगतो कोणाला? पूर्वपक्षी आणि अनेक ग्रंथकार. वेदांत्यांना मान्य आहे का नाही? वेदांत्यांनी हो. मान्य केले का नाही? तुकोबरांनी मान्य केले का नाही? तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा. ही शंका सगळ्यालाच मान्य आहे का नाही? ही शंका मात्र सर्वांनाच त्या ठिकाणी काय मान्य आहे. म्हणून अशा प्रकारे तुम्ही परमप्रयोजन फल असं ग्रंथाचं सांगता, पण हे घडणे शक्य आहे का? तर हे घडणे मात्र ह्या ठिकाणी शक्य नाहीये. आता याचं ह्या ठिकाणी काय समाधान करायचं? समाधान करताना त्याने काय म्हटलं, आता हा जो पूर्वपक्षी या ठिकाणी हा जो पूर्वपक्ष आहे आणि पूर्वपक्षाने अशा प्रकारची शंका केली की हे बहुतेकांना काय वाटतं? खरं वाटतं, सत्य वाटतं की पूर्वपक्ष म्हणतो तो बरोबर म्हणतो. का बरं बरोबर म्हणतो? कारण ते वेदांतामध्ये तोच विचार आलेला आहे आणि वेदांतांना सुद्धा काय मान्य आहे, किंवा सामान्य लोकांना मान्य होण्यापेक्षा संतांना सुद्धा काय हे मान्यच आहे. याचा अर्थ काय होतो? पूर्वपक्षी जो बोलतो ना, तो अगदी संगतवार या ठिकाणी बोलत आहे असं प्रत्येकाला वाटतं. पण कधी वाटतं? तसं तुकोबराय म्हणतात की नाही, जवरी तवरी समुद्र करी गर्जना.
जव आगस जो जो जोपर्यंत जोरी तोरी म्हणजे समुद्राची गर्जना कुठपर्यंत, जव त्या आगस्ती ब्राह्मणा देखील नाही, आहे का नाही, तोपर्यंत समुद्राची गर्जना चालूच असते. पण एकदा आगस्ती ब्राह्मणाचं दर्शन झालं की समुद्र काय होतो, शांत होऊन जातो, आहे का नाही. तसं या ठिकाणी काय ह्या पूर्व पक्षाची काय, जोरी तोरी अशा पद्धतीने शंका करायची, लोकाला भ्रमिष्ट करायचं आणि आपलं सत्य करून दाखवायचं. पण जोपर्यंत उत्तर पक्ष या ठिकाणी बोलत नाही तोपर्यंत काय होतं की आपल्याला असं वाटतं की याचं म्हणणं या ठिकाणी खरं आहे. पण याचं म्हणणं खरं आहे का? याचं म्हणणं मात्र या ठिकाणी खरं नाहीये. पाहता हे म्हणणे प्रथम खरे वाटते, पण हे म्हणणे खरे नाही. का बरं? कारण विचार जर केला तर पूर्वी आपल्याला ग्रंथाचं जे प्रयोजन फल या ठिकाणी सांगितलेलं होतं, ते परमप्रयोजन फल मात्र काय आहे, बरोबर आहे, सत्यच आहे. कसं बाबा हे असं काय या पूर्व पक्षाने असं म्हटलं? त्याचं कारण आहे. काय होतं माहिती आहे का, वस्तू आपल्याला प्राप्तच असते, वस्तू काही मिळवायची नसतेच, वस्तू प्राप्तच असते. आणि जर वस्तू मिळवायची जर असते तर तुकोबराय म्हटले असते का, मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा, मज भक्तीची आवडी नाही अंतरी ते गोडी, असे म्हटले असते का? म म म्हटले नसते ना तसे. जे अर्थी तुकोबरांना माहिती, मोक्ष मोक्ष म्हणजे काय, संसार दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे आपलं स्वरूपच आहे. आणि देव म्हणतो मी तुम्हाला मोक्ष देतो. मग तुझा मोक्ष आम्हाला काय कामाचा आहे? तू असलेलीच वस्तू आम्हाला देतो ना. नसलेली वस्तू जर दिली असती तर आम्ही मान्य केलं असतं. पण काय दिलं तू? असलेलीच वस्तू आम्हाला त्या ठिकाणी काय करतो, देत असतो. म्हणून आता काय होतं की आपल्याला लोकांमध्ये असलेली वस्तू आणि फक्त काय होतं, नष्ट झाली, नष्ट झाली म्हणजे नष्ट नाही म्हणायचं या ठिकाणी, फक्त ती नाहीशी झाली, आता डोळ्यासमोर दिसत नाही. नष्ट हा शब्द या ठिकाणी संयुक्तिक वाटत नाही, पण लोकाला नष्ट झाल्याचा भ्रम होतो. लोकाला काय होतो, नष्ट झाल्याचा भ्रम होतो. आणि त्याचा भ्रम निवृत्त झाला की काय होतं, की ती वस्तू आपल्याला प्राप्त झाली. आता खरं सांगा, वस्तू जर नसतीच आणि मग ती प्राप्त झाली तर मग व्यवहार सत्य मानता आला असं नसता. मग व्यवहार लक्षात नाही आलं तुमच्या. वस्तू जर खरोखर नसतीच, नाहीची वस्तू, आणि मग वस्तू प्राप्त झाली तर मग व्यवहार मानला असता सत्य, बरोबर की नाही. पण असलेलीच वस्तू आपल्याला परत प्राप्त होती, मग हा व्यवहार पण आहे की नाही. मग हा सत्यातला आता व्यवहार आहे का, हा मिथ्यात्वातला व्यवहार आहे? मिथ्या व्यवहार. मग आता मला सांगा, कोणतंच सांगा बरं, इकडे लय आवाज यायला लागलाय, 2 मिनिटं ह्या उदाहरणाला कोणतरी थोडं बोला. ह्या उदाहरणावर 2 मिनिटं कोणतरी बोला वाटलं असतं. आपल्याला हे समाधान करत असताना त्यांनी काय सांगितलं की वेदांती म्हणतात की जे म्हणजे संसार दुःखाची निवृत्ती आणि परमानंद अशी परमानंद रूप अशी ब्रह्मप्राप्ती असा असणारा जो मोक्ष आहे तो ह्या ग्रंथाचं परमप्रयोजन फल आहे. पण ते परमप्रयोजन फल घडत नाही किंवा घडणे शक्य नाही अशी त्यांची शंका होती. मग त्याच्यावर समाधान करत असताना वेदांती काय म्हणतात की त्यांनी मांडलेली शंका जरी सुरुवातीला खरी आहे अशी वाटत असेल, पण ती खरी नाहीये किंवा ती योग्य नाहीये. कारण का? तर त्यांनी कारण असं दिलं की लोकांमध्ये प्राप्त वस्तूविषयी अप्राप्तीचा म्हणजे वस्तू नष्ट झाल्याचा भ्रम होतो. म्हणजे काल आपल्याला आबांनी उदाहरण दिलं होतं की जर आपल्या हातामध्ये असणारी बांगडी, तर ती काय वाटते आपल्याला की ती कुठंतरी हरवली, ती सोन्याची बांगडी हरवली असा आपल्याला भ्रम निर्माण होतो. आणि ती मात्र कुठं असते, ती पाठीमागं सारलेली असते. मग दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने ती तुझ्याजवळ आहे किंवा ती आपल्याला दाखवून दिल्यानंतर आपण काय म्हणतो की ती मला मिळाली. मग ती हरवली होती का? तर ती हरवली नव्हती, ती सुरुवातीपासून होतीच. पण असणारी वस्तू हरवली असा जो भ्रम निर्माण होतो, तो भ्रम निर्माण झाल्यामुळं त्या मिथ्या व्यवहाराला सुद्धा व्यवहारच म्हणावा लागतो. कारण तो प्राप्तीचा व्यवहार म्हणजे कसं की एखादी गोष्ट नसेल आणि ती जर आपल्याला मिळाली तर तो प्राप्तीचा व्यवहार होतो. पण एखाद्या गोष्टीचा भ्रम निर्माण झाल्यानंतर सुद्धा तो मिथ्या व्यवहारच आहे. कारण नसलेली वस्तू पुन्हा मला मिळाली असं आपण म्हणतो, त्यामुळे ती मला प्राप्त झाली असा तो व्यवहार होतो.
आबा ठीक आहे का? बोलू हो शकते? हो, ठीक. बरोबर आहे. इथपर्यंत उदाहरण सर्वांना लक्षात आलं ना आता? याच्यात काही शंका आहे का? कोणत्याच प्रकारची काही शंका राहिलेली नाही आहे. पुढं पहा आता. आता इथं खालची ओळ थोडी लक्षात घ्या. असा तो म्हणतो. कोण म्हणतो? ज्याचं कंकण हरवलेलं आहे तो असं म्हणतो, आहे का नाही? म्हणजे काहीतरी असं आकृती काढण्याकरता ती पेन्सिल वगैरे असते का नाही, तो अशी तो कोणती पेन्सिल वगैरे घेतो, ती आकृती काढतो आणि परत त्याला असं वाटतं नाही नाही, ह्या आकृतीमध्ये काहीतरी फरक झालेला आहे, याला जरा थोडं खोडावं. आणि मग त्याने काय केली, ती पेन्सिल घेतली आणि आपल्या कानाला लावली. पेन्सिल घेऊन काय केली, आपल्या कानाला लावले आणि कानाला लावल्याच्या नंतर मग तो म्हणतो हा आता माझ्या लक्षात आलं, ही आकृती आता अशी अशी आपल्याला ह्या ठिकाणी करायची, पण माझी पेन्सिल कुठं गेली, असं म्हणतो का नाही. मग त्याला कुणीतरी सांगतो पेन्सिल आहे, आहे का नाही. मग म्हणून पेन्सिल आहे, बरं झालं मला पेन्सिल आहे, पण पेन्सिल आहे तर कुठे पेन्सिल आहे. मग म्हटले ते का तुमच्या कानाला पेन्सिल लावले. मग आता बरं झालं माझी मला पेन्सिल मिळाली. आता हे पेन्सिल मिळाली असं जो म्हणतो का पूर्वीच मिळालेली होती का ती हरवलेलीच नव्हती, हरवलेली नव्हती, पण काय झालं मिळालेली. मिळाली. मग मिळाल्याचा व्यवहार झाला की नाही. पण हा सत्य व्यवहार आहे का मिथ्य व्यवहार आहे? हा खरं पाहिलं तर काय आहे, मिथ्य व्यवहार आहे. हा काय सत्य व्यवहार आहे का? हा मात्र काय कोणत्या प्रकारचा सत्य व्यवहार नसतो. तसं जीव कसा आहे, परमानंद स्वरूपाचे आणि दुःखाची निवृत्ती आहे का करायची? कोणत्याच प्रकारची दुःखाची निवृत्ती करायची नाही. तरी पण तो म्हणतो मला परमानंदाची प्राप्ती झाली, माझं दुःख निवृत्त झालं. असं जर म्हणत असेल तर ते सुद्धा भ्रमाने होतं का नाही? भ्रमाने असं होऊ शकतं, आहे का नाही? बरं, हा भ्रम म्हणजे सामान्य भ्रम असतो का? हा भ्रम सामान्य नसतो. हा काय विशेष असणारा काय त्या ठिकाणी भ्रम आहे. आणि हा भ्रम जन्मोजन्मी तरी जातो का आपला? जन्मोजन्मी सुद्धा हा भ्रम जात नाही. बरं, भ्रम किती सामान्य आहे बरं त्या ठिकाणी? इतका सामान्य भ्रम आहे, पण हा जन्मोजन्मी तरी जातो का? बरं, हा भ्रम जर गेला असता तर मग तो मनुष्य देहाला आला असता का? त्याला जन्म मरणाची परंपरा राहिली असती का? राहिली नसती. म्हणजे भ्रम असतो मुळात सामान्य, पण तो सहजासहजी सुद्धा काय जात नाही. एकदा असं झालं, उदाहरण समजून घेण्याकरता हे वारंवार तेच तेच सांगितलं ना, म्हणजे वारंवार तीच तीच गोष्ट करणे, म्हणजे षडलिंगामध्ये त्याला काय म्हणतात बरं? वारंवार तीच तीच गोष्ट करणं अभ्यास. अभ्यास म्हणते बरं का. म्हणजे वारंवार त्याचं लक्ष कुठं त्याच गोष्टीकडे वेधवायचं, म्हणजे हे निश्चित झालं पाहिजे. हे काय झालं की ना, एक मनुष्य होता आणि त्याच्या पत्नीने त्याला चहा केला आणि चहा केल्याच्या नंतर आहे ना, त्याने चहाकडं पाहिलं आणि चहाकडं पाहत असताना ना त्याच्यानं त्या नवरा बायकोचं पटत नसायचं. म्हणून त्याने चहाकडं पाहिलं आणि तो चहामध्ये ना वर आहे ना छताला पाल होती आणि त्या पालीचं प्रतिबिंब कुठे पडलं? त्या असणाऱ्या चहामध्ये पडलं. आणि मग त्याने चहा पाहिलं. मग नंतर कोणी पाहिलं नव्हतं. मला चहाच नाही प्यायचं म्हणलं. हा, ही बायको मला मारेन म्हणले. असं त्याला वाटायचं. त्याने चहा सोडून दिला आणि बसला जाऊन आतमध्ये घरात. बराच वेळ झाला आणि मग त्याला असं वाटलं आता सकाळचा चहा काय काय केला असेल, फेकून दिला असेल, आहे का नाही. आता नवीन चहा झाला असेल म्हणून बायकोला म्हटला मला चहा दे. बायकोने काय केला, तो चहा होता तोच गरम करून दिला, आहे का ना, कारण तिचं प्रेम तिच्यावरती जास्त होतं म्हणून तो चहा गरम करून दिला आणि म्हणले प्या चहा. बर, मग हा चहा वगैरे प्याला आणि चहा वगैरे पिल्याच्या नंतर मला चहा जरा थोडा वेगळा वाटला. काय वेगळा वाटायचा चहा म्हणे? तुम्ही आता नवीन नाही केला का? नवीन काय करायचं म्हणले? तुम्ही काय कोणते आमदार खासदार आले का मग तुम्हाला नवीन चहा करायचा? आज अजिबात नाही म्हणले, तो सकाळचा चहा होता. मग त्याच्या ध्यानात आलं, अरे बाप रे बाप, सकाळचा चहा दिला आपल्याला, म्हणजे याचा अर्थ काय? सकाळी त्या चहामध्ये पाल पडलेली मी पाहिलेली होती, पण ती पाल खरी होती का? पण त्याला वाटलं की ही पाल त्याच्यामध्ये पडलेली होती, असं त्याला वाटलं आणि आपण तो चहा प्याला म्हणजे ती पाल पोटामध्ये गेली. आता अशी पाल पोटामध्ये जाते का? पण आता भ्रम सांगायचा ना, भ्रम काही पण होऊ शकतो मनुष्याला, आहे का नाही. आणि मग आता काय करायचं म्हणलं, आता माझ्या पोटात पाल गेली, आता मी मरतोय की काय? आता फार अगदी झुरणी लागला, आता काय करायचं?
मग हा डॉक्टर कर, तो डॉक्टर कर, सारे डॉक्टर केले. पण डॉक्टर म्हणले पाल काय पोटामध्ये नाही. आता पाल पोटात नाही का खरं पाहायला गेलं, पाल पोटात होते की याच्या मनातच होते? याच्या मनात होते पालीचा भ्रम. आणि मग शेवटी गावामध्ये आहे ना एक वैद्य होता आणि ते वैद्य त्याला भेटायला आला आणि त्या वैद्याला पण त्याने सांगितलं की पाल माझ्या पोटात गेली. आता हे वैद्याला पण कळायला आहे का नाही, पण बाकीच्या डॉक्टरला काही कळलं नाही. ते म्हणलं अहो पाल काढायचं काम मी करतो ना म्हणले, तुम्ही काय काळजी करता, फक्त मी तुम्हाला काही औषधं देणार आहे, तेवढी औषधं काय करायची व्यवस्थित लक्षात ठेवायची. बरं म्हणले मग कधी येता? म्हणलं मी सकाळी सकाळी येतो. तुम्ही सकाळी सकाळी काय करायचं, तयार राहायचं, मी तुम्हाला सगळी औषध देतो. मग याने काय केलं, ती एक पाल होती, मेलेलीच पाल, चांगली मस्तपैकी पाण्यामध्ये भिजू घातली, चांगली फुगवली पाल आणि अशी गपमध्ये मागं धरली आणि मला का तुम्हाला आता उलट्या झाल्या का, आता फक्त बघायचं की त्या उलटीमध्ये ही पाल पडणार आहे. मग त्याने काय केलं, त्याला उलट्या व्हायला सुरुवात झाली आणि त्या उलटीमध्ये त्याने गपकन ती पाल टाकून दिली. हा बघा मला पडली पाल, बघा केवढी पाल होती बरं, आणि किती दिवस पोटामध्ये होती, फुगली म्हणले पाल. आणि मग म्हणतो बघा मी सगळ्या डॉक्टरला विचारून आलो, सगळे डॉक्टर काय म्हणले, पाल नाही, एक्सरे काढ, सारं काढ, आणि बघा पाल निघले का नाही. आता खरंच पोटात पाल होते का? पण पाल पोटात नव्हती, पण पालीचा भ्रम त्याच्या पोटात नव्हता का? पालीचा भ्रम त्याच्या पोटामध्ये होता. मग आता खरी पाल निघली का खोटीच पाल निघली? का पाल नव्हतीच, मुळात पाल नव्हतीच, पण नसलेल्याच पालीचा त्याला भ्रम झाला की नाही? नसलेल्याच पालीचा भ्रम झाला. किंवा स्वामीजींचं एक उदाहरण होतं. स्वामीजी सांगायचे, काही एक मनुष्य, आणि असे उन्हाळ्याचे दिवस होते, उन्हाळ्याच्या दिवसाला आपले शेत काळी वावरं जे असतात ते अशी भेगडली जातात की नाही, भेगडली जातात. बरं हा संध्याकाळी गेला, याला काय माहिती जमीन कुठं भेगडली, आणि तिथंच तो विधीला बसला. विधीला बसल्याच्या नंतर बाबळ होती आणि बाबळीकडून एक सरडा आला पळत. बरं याने चांगला सरडा, मोठा सरडा होता, आणि तो सरडा याने काय केला, पाहिला पण चांगला, आणि पाहिल्याच्या नंतर तो सरडा आल्याबरोबर त्याच्यामधून गेला, असा आला. बरं याला उठून पण दिलं नाही, आला इतका पळत का त्याने मधूनच प्रवेश केला आणि निघून गेला. याने मागं पाहिलं कुठं सरडा गेला, मागं याला सरडा दिसला नाही. मग याला काय वाटलं, कदाचित हा सरडा गुदमार्गे आपल्या पोटामध्ये याने प्रवेश केला असं त्याला वाटलं. आणि तिथून पुढं मग त्याला तो झुरणीच लागला, आता काही खरं नाही म्हणला. आता तो सरडा खरा कुठं गेला होता, जमीन खाली भेगायली होती तिथं गेला होता. पण याला काय वाटलं, हा सरडा आपल्या पोटामध्ये गेला, आता आपलं काही जगणं खरं नाही. घरी आल्याच्या नंतर अन्न नाही, पाणी नाही, काही नाही, आहे का नाही. आणि या आता हे जसं पालीचं उदाहरण की नाही, अगदी तसं साऱ्या डॉक्टरला विचारलं. शेवटी मग तिथं पण एक वैद्य आला आणि त्याने काय केलं, त्याला म्हणलं तुम्ही कुठं बसले होते आणि किती वाजता बसले होते, बरोबर आहे ना. बरं, मग म्हणले आता मी सरडा बाहेर काढतो, फक्त तुम्हाला सांगतो तेवढं फक्त करायचं. त्याला तसं सांगितलं, आहे का नाही. आणि मग तसा तिकडून एक आधीच एक काळा दोरा लावला होता आणि त्याला सांगितलं ही जमीन इथंच बसला होता, इथंच बस, असा काळा दोरा लावला. तिकडून सरडा असा खोटा सरडा होता ना, असा वाढला त्याने, आहे का नाही, असा वाढला. तो आल्याच्या नंतर आणि गपकन त्याच्या पोटात बाहेर काढला, म्हणलं खा सरडा बाहेर निघाला. आता खरं सरडा बाहेर निघाला का, सरडा तिथं गेलता का, गेलाच नव्हता. पण तुम्हाला बघा सरडा बाहेर निघाला का नाही. अशा प्रकारचा भ्रम होतो का नाही मनुष्याला. अहो चांगल्याला हे काय, हे उदाहरण काय, आपलं पूर्वी ज्वारीची पिके असायची माहिती आहे का नाही, ज्वारीची पिकं, आणि ती चिगाट असायची आणि पाऊलवाट अशा बारकायला असायच्या. आणि पूर्वी राखण करायला जायचं, ते पत्र्याचे डबे वगैरे घ्यायची आणि ते ढामढाम ढामढाम वाजे चालायचे. कधी कधी लोक सकाळच्या जायचे. आता ते ज्वारीचं पीक असायचं, पाखरं तो कोबरा म्हणते का नाही, भोरट्या बोडीबी ती शेतात, या भोरट्या लागायच्या त्याला, ते काय करायच्या, त्या चिमण्या वगैरे पाखरं वगैरे खायची दाणं. मग खाऊ नये म्हणून सकाळचं काय करायचं की अशा पद्धतीनं राखण करायला जायचो. पण हा लवकरच निघाला राखण करण्याकरता, आणि झावळं मावळं चांगलं दिसतही नव्हतं, खरं झावळं मावळं पण झालं नव्हतं. आणि पायामध्ये ती स्लीपर होती, स्लीपरची चप्पल, आता ती दिसतच नाही म्हणा. आणि ती चप्पल कशी चटाक 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 आणि ते काय व्हायचं की ते चप्पलीचे ना चिकट असायचे आणि ते खडे ना मागं पोटरीला लागायचे. ते असे चप्पल पाय उचलला का ते चटकन काय करायचे, खडे निघायचे आणि त्याच्या पोटरीला लागायचे. मग तो म्हणायचा, कदाचित मला सगळीच सांगत होते बरं का, की ह्या ठिकाणी ना अशी अशी अवस्था होती आणि म्हणून मला असं वाटतं इथं भूत असलं पाहिजे आणि ते मला खडं मारते, बरोबर की नाही. मग आता मी काय करू, त्याने विचार केला, आता पुढं जाण्यापेक्षा मागं पळू.
मग मागं फिरू लागला तर ते तो म्हणला अजून काही पण खडं मारते. आता मी घराकडे निघायच्या वेळेला सुद्धा खडं मारते. ज्या ते खडं मारते त्या अर्थी माझ्या मागच लागली. मग त्याने काय केलं, पळायला सुरुवात केली. आता जसा पळायचा ना तसे खडे पण त्याला झाले सट 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 लागायचे. तो म्हणला आता माझं काही खरं नाही. आता हे भूत पार अगदी घरापर्यंत आलं. घरापर्यंत त्याच्या पायात आता ते चिकटा पडला होता, त्या चिकट्यामुळे ते खडे लागायचे. मग घरी आला फार भेदरा झाला. म्हणला आता काही खरं नाही, असा तो विचार करायचा. आणि मग मग पर अगदी त्याची पण अशी अशी जुरणी यावंच लागते. हा भ्रम असतो ना माणसाला, हा खरा जोरणीच लावतो. काय करतो, आपल्याला कितीतरी उदाहरणं सांगण्यासारखी आहे, असा जोरणीच लावतो. मग कुणीतरी एक मांत्रिक आला आणि मांत्रिकाने सांगितलं आहे का नाही, मांत्रिक आता याने जसं पालीचं उदाहरण सांगितलं का नाही, इथं पालीचं त्या सारड्याचं, तसं त्यालाही पण त्या पद्धतीनं केलं आणि नेऊन दाखवलं. त्याला म्हणले बघ आता आहे ना ते भूत लागलं तुझ्या मागं, ते का लागलं, कसं लागलं, तर त्याला सांगितलं बघ ही चप्पल आहे ना, ही चप्पल काय होती अशी खाली चिकट्याला लागती आणि चिकट्यात खडे असतात, ते खडे बरोबर पोटीला लागतात. आता तुला मग त्याला दाखवलं की हे खडे वगैरे काही भूतानी वगैरे मारले नाही. आणि मग त्याचा तो त्या ठिकाणी काय झाला, निश्चय झाला. आणि निश्चयातून काय झाला, तो मुक्त झाला. मला सांगा भूतानी खडे मारले का, पण मारल्याचा भ्रम झाला की नाही. आणि कितीतरी दिवसापासून तो जोरणी पांजरा हो पाय आता अगदी पांजरा म्हणजे अगदी मरतुकडं झाला. कशामुळं, ह्या भ्रमामुळं त्या ठिकाणी झाला. मग संत काय करतात, ह्या भ्रमातून तुम्हाला बाहेर काढतात. हा बरोबर आहे की नाही. आणि शास्त्र तरी काय करतं बरं, शास्त्र पण भ्रमातूनच बाहेर काढतं का. संत किंवा शास्त्र आपल्याला परमानंद स्वरूपाची प्राप्ती करून देतात. संत किंवा कोणी देतं का आपल्याला अशी प्राप्ती करून. बरं आपला भ्रम दूर करतो, हा भ्रम दूर करते आधी. भ्रम दूर करतात आहे का नाही. मग का आपल्याला परमानंद स्वरूपाची प्राप्ती करून देतात का, परमानंद नाही. स्वरूपाची प्राप्ती करून देत नाही. का देत नाही बरं, देण्याची आवश्यकता तरी आहे का, नाही. मग ते मुळातच मुक्त आहे ना आपण. मुळातच मुक्त आहे. पण हे आपण म्हटलं पाहिजे का नाही, मला मोक्ष मिळाला पाहिजे का मला मोक्ष मिळण्याचा भ्रम गेला पाहिजे. भ्रम गेला पाहिजे. हा, कारण मोक्ष म्हणजे काय, मोक्ष आपलं स्वरूपच आहे का नाही. आणि मला मोक्ष मिळवायचा आहे. मोक्ष मिळवायचा का मोक्ष मिळाल्याचाच भ्रम गेला पाहिजे. खरं तर मोक्ष मिळाल्याचा काय भ्रम गेला पाहिजे. कारण मोक्ष मोक्ष म्हणजे काय, मोक्ष एक प्रकारचा बंधच आहे. मग मला मोक्ष मिळाला, मला मोक्ष मिळाला, होईल का तो मुक्त, होणार नाही. म्हणून काय, हा एक प्रकारचा भ्रम आहे, तो भ्रम सुद्धा काय गेला पाहिजे. आणि हा भ्रम येतो कशाने, तर म्हणतात बघा, त्याचप्रमाणे परमानंदरूप आत्म्याचे परमानंदरूप आत्म्याच्या ठिकाणी अविद्या बलाने जीवास अशी भ्रांती आहे की माझा आत्मा परमानंद रूप नाही. बघा आता हे अविद्या बल म्हणजे काय, सामान्य बल आहे का हो? अविद्येचं बल. बरं अविद्या म्हणजे तरी काय बरं, म्हणजे बरं कोणाला येतं का, हा सांगा. अविद्या म्हणजे कल्पना करतो आपण ही. म्हणजे नाही आणि विद्या म्हणजे ज्ञान. मग कोणतं ज्ञान नाही त्याला, स्वरूपाचं ज्ञान नाही. बरोबर आहे की नाही. म्हणजे नाही आणि विद्या म्हणजे ज्ञान. कोणतं ज्ञान नाही, कोणती विद्या नाही, आत्मविद्या नाही आहे की नाही. परमानंद स्वरूपाला जाणण्याची अशा प्रकारची स्वस्वरूपाची विद्या नाही. आणि जोपर्यंत ही विद्या नाही तोपर्यंत काय करते ती अविद्या, काय करते, तुकोबऱ्या म्हणतात की नाही, विश्वव्यापी माया तिने झाकोळली छाया, सत्य गेले भोळ्यावरी अविद्याची चाले थोरी. आता ह्या विद्येची थोरी चालते की नाही. आणि चांगल्या लोकांपाशी पाहायला मिळते की नाही, चांगले लोक ज्याला हे तत्वज्ञान कळत नाही, काही कळत नाही, आणि ते लोक स्वतःला शहाणं समजतात. बरं ते लोक स्वतःला शहाणं समजतात आणि लोक पण त्याला शहाणं समजतात. आणि ज्याला खरं कळतं की नाही त्याला कोणी विचारतं का, त्याला लोक म्हणायची तुका वेडा अविचार करी बड बड फार. तुकोबरायना हा वेडा आहे, हा विचारी आहे, याला विचार नाही काय नाही, आणि नुसती याची बडबड चालूच आहे. कोणाला, तुकोबरायना म्हणायची. आता तुकोबरायांची बडबड होती का, तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाये पाणी. आता तुकोबरायांचे तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येते वेद. पण ते म्हणायचे हा वेडा अविचारी करी सारखी बडबड करतो. हे कशामुळे वाटायचं बरं, ही अविद्येची चाले थोरी आहे की नाही. सत्य गेले भोळ्यावरी, सत्याला फार अगदी सत्य काय होतं, भोळ्याप्रमाणे त्याला लक्षात घेतलं जातं. आणि जे अज्ञान आहे त्यालाच लोक काय करतात,
त्या ठिकाणी विशेष प्रकारचं काय करतात महत्त्व ह्या ठिकाणी देत असतात. म्हणून हे अविद्या सामान्य अविद्या आहे का? आता तिचं वर्णन पाहिलं की नाही? अहो जाऊ द्या इकडचं तिकडचं. भगवान श्रीकृष्णाबरोबर तो अर्जुन होता की नाही, त्याला सुद्धा या अविद्येने कसं बरं त्या ठिकाणी बांधलं? माऊली म्हणतात की नाही, जेने संग्रामी हारू जिंकला. म्हणजे युद्धामध्ये अर्जुनाने काय केलं? भगवान शंकराला हरवलं, ऐक नाही. जेने संग्रामी हारू जिंकला, निवांत कवचाचा टाहो फेडिला. आणि पवाडा तो हा केला गंधर्वाशी. गंधर्वांनी सुद्धा अर्जुनाचा पवाडा करावा. बरं, अशी अर्जुनाची ख्याती. आणि तो असणाराचा अर्जुन काय या ठिकाणी माऊली सांगतात की जैसा भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे परे कळे का माझे सापडे कोवळ्या. तो भुंगा काय करतो? सगळ्या काष्टाला लाकडाला कोरतो की नाही, पण तो जर कळिकेमध्ये जर गुंतून पडला तर त्या कळिकेला कुरताडतो का? माऊली म्हणतात तिथे उतरणं व्हायला प्राण, तिथं त्याचे प्राण सुटतील. परत ते कमळ दळू चिरून येणे, पण तो कमळाच्या पाकळीला चिरतो का? थोडा तरी स्पर्श करतो का? त्याला भीती असते, ऐक नाही. तेथे उत्तीर्ण व्हायला प्राण परत ते कमळ देळू चिरू नेणे, तैसे हे कठीण कोळेपण स्नेह देखा. अशा प्रकारचं हे स्नेह म्हणजे ते अविद्या अज्ञानामुळे त्याला असं या ठिकाणी वाटत असतं. हे का बरं वाटतं? तर ते माऊली म्हणतात हे आदिपुरुषाची माया. ही माया कोणाची? आदिपुरुषाची माया. ब्रह्म याही नयेची आया. बरं, ब्रह्मदेवाला तरी कळाली का? ब्रह्मदेवाला कळाले नाही. आणि जर ब्रह्मदेवाला कळाली असती तर त्याने गाई गुरं वासरं सत्य लोकांना नेली असती का? म्हणजे त्याला तरी कळालं. तो स्वतःला काय म्हणायचा? मीच हे सगळं निर्माण केलेलं आहे आणि माझ्यामध्ये हे गोपाळाचं एक पोर आणि हे शूद्र आहे, हे सामान्य जीवी आहे, सामान्य असं म्हणायचं. त्याला तरी कळाले की परमात्म्याची माया आहे का नाही? म्हणून म्हणे भुलवले ऐकराया संजय म्हणे. म्हणून अशा पद्धतीनं हे संजय या अर्जुनाला भुलवलं. कोणी भुलवलं? ही मायाच खरी त्या ठिकाणी काय करते? आपल्याला भुलवण्याचं या ठिकाणी काम करत असते. म्हणून काय होतं की त्या जीवाला आपल्या ठिकाणी परमानंद स्वरूप असणाऱ्या जीवाला आपल्या ठिकाणी अविद्या बलाने जेव्हा अशी भ्रांती होती की माझा आत्मा परमानंद रूप नाही. आता वास्तव पाहिलं तर तो परमानंद रूप आहे का नाही? परमानंद रूप असताना तो काय म्हणतो? मी परमानंद रूप नाही. मला परमानंद रूप का म्हणता तुम्ही? मी कसं आहे? संकुचित आहे, लहान आहे, अल्प परिमाण आहे, 3.5 हाताचा आहे, मला बाकीच्या सर्व गोष्टी कराव्या लागतात, असं तो त्या ठिकाणी म्हणत असतो. आणि जर मी परमानंद स्वरूप असला तर मी चुटकीत मांड उभा नसता केला का? आता परमानंद स्वरूप काय चुटकीत मांड उभा करतो का? पण याला असं वाटायचं मी कसला परमानंद स्वरूप आहे, असं त्याला त्या ठिकाणी वाटत असतं, आहे का नाही? म्हणून माझा आत्मा परमानंद रूप नाही, परमानंद रूप ब्रह्म आहे, आहे का नाही? आता हा स्वतः परमानंद रूप असताना सुद्धा काय म्हणतो? परमानंद रूप कोण आहे? ब्रह्म आहे. आणि वास्तविक पाहिलं तर ब्रह्म कोण आहे? हाच आहे. आणि म्हणतोय काय? परमानंद रूप ब्रह्म आहे. म्हणजे स्वतः परमानंद रूप असून स्वतःला परमानंद रूप न मानता, ऐक नाही, त्या दुसरं कोणीतरी ब्रह्म तयार करतो आणि त्या ब्रह्माला परमानंद रूप म्हणतो. म्हणजे दुसरं कोणीतरी ब्रह्म तयार करतो. वास्तविक पाहिलं तर दुसरं ब्रह्म आहे का? 100 घट आकाशाखाली ठेवले आणि सगळ्या आकाशामध्ये सगळ्या घाटामध्ये आकाश आलं. आकाश आणि ते घाट आकाश काही वेगळं असतं का? एकच असतं, आहे का नाही? तसं तो हा जीवामध्ये भेद पाहिन, त्या जीवामध्ये भेद पाहिन आणि सगळ्याला सांगन तुम्ही काय करा? देवाची उपासना करा, त्याला उपास्य करून ठेवा आणि मग त्याच्याकडून तुम्ही काहीतरी मागा, असं त्या ठिकाणी तो म्हणत असतो. हे म्हणण्याची सुद्धा काही आवश्यकता आहे का? काहीच आवश्यकता नाही. पण त्याला असं म्हणावं वाटतं जीव परमानंद माझ्याहून भिन्न आहे, त्याची मला प्राप्ती होणार आहे. आणि ती प्राप्ती कशाने होणार आहे? उपासना केली पाहिजे, आहे का नाही? कर्म तर केलं पाहिजे पोट पाण्यासाठी, पण ते तुकोबराय म्हणतात तसं कर्म करावं, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. पण त्या परमानंद स्वरूपाची प्राप्ती करायची म्हणजे काय करायचं? सोमवार धरायचे, एकादशी धरायची, मंगळवार धरायचं, बुधवार धरायचा. गुरुवारी काय केलं तुम्हाला? गुरुवार पण धरा. आणि संतोषी मातेचा शुक्रवार नाही धरायचा का? आणि हनुमंतराय आवडतो का नाही? मग तुम्ही शनिवार पण धरा. आणि मग रविवार काय सोडून द्यायचा का? खंडोबाचं वार चांगलं आहे का नाही? आणि सोमवारी शंकराने काय तुमचं नुकसान केलं का? आणि मंगळवारी देवीनं काय केलं तुमचं? म्हणजे सगळे दिवस काय करायचं? नुसती उपासना. का कशासाठी चालली काय माहिती? दादा नेहमी सांगतात का येतो का नाही केला येतो
कुछ नाही. काय माहिती कायसाठी चालले, पण नुसतं आहे का नाही, नुसती परवडी, नुसतं त्याची चालूच असते आहे का नाही. ज्ञानोबा म्हणतात काहीतरी कोणबट कुळवाडी आण दैवत मांडी आहे का नाही. प्रत्येक तीर्थाला गेला का एक देव आणायचा, प्रत्येक तीर्थाला गेला का एक देव आणायचा. आणि काय करायचं, नुसतं साठवून ठेवायचं. आधीच्या देवाची परवड करून ठेवतो आणि नवीन देव आणतो आणि त्याची परवड करतो, ती पण त्याला उपासना त्या ठिकाणी होत नाही. आणि सगळ्याला काय सांगतो, उपासनेने मला त्या परमात्म्याची प्राप्ती होणार आहे. वास्तविक पाहिलं तर उपासनेने त्याची प्राप्ती होईल का? बरं, उपासना नाही का त्याला सांगितले, उपासना त्याने करू नये का? उपासना त्याने त्या ठिकाणी करावी. पण जर तो ज्ञानाचा उत्तम अधिकारी झाला असेल तर त्याने परत उपासना करावी का? कारण उपासना कोणतं साधन आहे, किती नंबरचं साधन आहे? कर्म झाल्याच्या नंतर उपासना म्हणजे हे 2 नंबरचं साधन आहे. आणि तो कुठे येऊन पोहोचलाय, तत्व पदार्थ शोधनापर्यंत येऊन पोहोचलाय. मग जर तत्व पदार्थ शोधनापर्यंत येऊन पोहोचला आणि जर परत म्हणता असं मला त्या परमानंदाची प्राप्ती उपासने नाही, म्हणजे तू परत माघार किती साधन माघार गेला बरं. म्हणजे त्याला निधिध्यासन साधन बाजूला केलं, मनन साधन बाजूला केलं, श्रवण साधन बाजूला केलं, ऐक नाही. आणि श्रवण नंतर विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षत्व हेही साधनं त्याने काय केली, बाजूला केली. आणि मग उपासनेला सुरुवात केली. म्हणजे एवढ्या साधनं पार करून परत माघारी आल्यासारखं होईल का नाही? परत अशा प्रकारे काय माघारी आल्यासारखं होऊ शकतं. मग उपासना करू नये का? उलट तुकोबराय उपासनेला महत्त्व देतात की नाही? देतात. ते काय म्हणले की यज्ञभूताच्या पाळना भेद कार्य कारणा आणि पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. याच्यामध्ये काय सांगितलं, यज्ञ आहे का नाही. आता यज्ञाचं वर्णन 3ऱ्या अध्यायामध्ये काय भरपूर त्या ठिकाणी आलेलं आहे. जाऊ दे, आता ते वर्णन सांगायला माझ्याकडे वेळ पुरणार नाही. पण यज्ञामध्ये काय सांगितलं, भूताच्या पालना, त्याच्यामध्ये काय असतं, एक कार्यकारण भाव सांगितलं की नाही. कार्यकारण भाव सांगितलेला आहे. म्हणजे कार्य काय आहे, कारण काय आहे. जसं माऊली ज्ञानोबराय म्हणतात की नाही, जी यज्ञ सिद्धी जाये परिशातोष होय, ते हे सामान्य अन्न न होय म्हणून या. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाणं, जे जीवन हेतू कारण विश्व येया अन्नास्तव भूते प्रहोर पावते समजते. मग पर्जन्य अन्न ते सर्वत्र प्रसवी, तया पर्जन्य यज्ञ जन्मी, यज्ञाते प्रगती कर्मे, कर्माशी आधी ब्रह्म वेदरूप, मग वेदांताती परात्पर प्रसवते अक्षर, म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध. म्हणजे पूर्वी काय सांगितलं त्यांनी की सगळे प्राणी जन्माला येतात कशापासून, अन्नापासून. अन्न कशापासून, पावसापासून. पाऊस कशापासून, यज्ञापासून. यज्ञ कशापासून, वेदविद कर्मापासून. कर्म कशापासून, वेदापासून. वेद कशापासून, परमात्म्यापासून. आणि परमात्मा कुठे, सगळ्यामध्ये व्यापलेला आहे. अशी परंपरा आहे की नाही. मग हे कार्यकारण भेद सांगितलं का नाही. पण हा यज्ञ भूताच्या पालना करता सांगितलं का नाही. का नुसतं त्याने खायचं प्यायचं आणि झोपा काढायच्या का. पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. ही उपासना कशासाठी करायची, ब्रह्मस्वरूपापर्यंत प्रस्थान आपलं झालं पाहिजे, त्याच्यासाठीच हे सांगितलं का नाही. त्याच्यासाठी तुकोबराय म्हणले का नाही, वेद तुम्ही ऐकाव कर्म बोलती वर्म संतापुढे, 4 वर्म झाले एकच अंगी, पापपुण्य भागी विभागले, प्रथम पाविला पंथ, आधी मध्य अंती भेद नाही. कसं बरं भेद नाही, आंबे बोरी वड बाभुळ चंदन हे झाडं भिन्न भिन्न आहे का नाही. पण गुणागुणी अग्नी भिन्न एक, पण गुण भिन्न भिन्न असेल, त्याच्यातला अग्नी भिन्न असतो का, अग्नी मात्र भिन्न नसतो, तो एकच असतो. तुम्हाला काय जाणायचं आहे, आंबे बोरे वड हे सगळं जरी वेगवेगळं असेल तरी पण त्याची उपासना वेगवेगळी असेल तरी पण सगळ्यातलं तत्व एक आहे हे तुम्हाला जाणायचं आहे. 4 वर्ण भिन्न भिन्न प्रतीतीला आले तर सगळ्यातलं तत्व काय हे जाणायचं आहे. हे उपासनेचं काय तात्पर्य, का नुसती उपासना करायची आणि त्यामध्येच गुंतून पडायचं, त्यामध्ये गुंतून नाही पडायचं. मग अशा पद्धतीनं उपासना करायची म्हणजे स्वरूपाला प्राप्त करायची. पण हा तरी पण काय म्हणतो, मला त्या परमानंदाची प्राप्ती काय उपासनेने प्राप्त होणार आहे. वास्तविक पाहिलं तर तो प्राप्तच नाही का, प्राप्तच आहे, पण उपासना करावं वाटते. का वाटते, अविद्या बलामुळं. बरं, यालाच अविद्या बलामुळं वाटते का चांगल्या चांगल्या पंडितांना पण वाटते, चांगल्या चांगल्या पंडितांना वाटते आहे का नाही. बघा खाली ओळी पहा, मग लक्षात येईल. त्याचा व माझा वियोग आहे असं त्याला वाटतं. बरं, आता त्याची प्राप्ती उपासनेने ब्रह्माची प्राप्ती मला होईल. मग मला प्राप्ती कशाने होणार आहे, मी उपासना केली म्हणजे मला त्याची प्राप्ती होईल. का तत्व पदार्थ शोधन केलं म्हणजे मला त्याची प्राप्ती होईल.
तर तो पदार्थ पदार्थ शोधण्यापर्यंत शोध. गेला तरच तुला त्याची प्राप्ती होणार आहे. उपासनेने होण्याचं काही कारण आहे का? आणि उपासनेमध्ये काय सांगितलं, कार्यकारण भाव त्या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणून फार काय सांगावे, आता जाऊ द्या, ह्या गरीबाचं काय सांगा आता. म्हणजे अजून तुम्हाला फार काय सांगू. मोठमोठ्या पंडितांना शास्त्र अध्ययन करू नये असा भ्रम होतो, आहे की नाही. आता मोठमोठे पंडित आहे का नाही, या मोठमोठे पंडितांना सुद्धा शास्त्र अध्ययन करून, म्हणजे ते शास्त्राचं अध्ययन करतात की नाही, शास्त्राचं अध्ययन त्या ठिकाणी करतात. आणि काय करतात, शास्त्र अध्ययन करून उपासना करतात. आणि उपासनेने काय करतात, मला त्या परमानंद स्वरूपाची प्राप्ती झाली पाहिजे. अशा प्रकारचे हा गरीबाच उपासना करतो का? चांगले चांगले मोठमोठे पंडित सुद्धा काय करतात, बरं, त्यांचा मोक्ष म्हणजे काय, स्वर्गाधिकाची प्राप्ती. पूर्वमीमांसामध्ये जर सांगितले त्याच्यामध्ये उपासना आलीच ना, कार्यकारण भाव आलेलाच आहे की नाही. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं, स्वर्गाधिकाची प्राप्ती. यमेमाम पुष्पताम वाचे प्रवदंते विपक्षित, ओवे आलेत ना, वेद आधारे बोलते केवळ कर्म प्रतिष्ठिती परिकर्म फळ आसक्ती धरून या, असं ते म्हणतात की नाही. म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहरे जगी. माऊली म्हणतात, म्हणून त्या पारता स्वर्ग संसार नरक व्यथा, ऐक नाही, एक आत्मसुख सर्वथा द्रष्ट नाही, ऐक नाही. अशा पद्धतीने माऊली म्हटले की नाही. म्हणजे हा भ्रम कोणाला आहे, हा गरीबालाच आहे का ह्या हा सगळ्यालाच, अशा मोठमोठ्या सुद्धा पंडितांना काय भ्रम त्या ठिकाणी आहे. म्हणून माऊली म्हणतात, इथं म्हटलं की मोठमोठ्या पंडितांना शास्त्र अध्ययन करूनही असा भ्रम होतो, म्हणून तेही भ्रमिष्ठच आहे. म्हणून ते सुद्धा काही एक प्रकारचे आत्मा परमानंद स्वरूप असून सुद्धा मला परमानंद स्वरूपाची प्राप्ती करायची असा जर मनुष्य म्हणत असेल तर त्याला काय म्हणायला पाहिजे, त्याला भ्रमिष्ठ म्हणलं पाहिजे. मग तो मोठा पंडित आहे, पंडित असला तरी तो भ्रमिष्ठ नाही का? पंडित जरी असला तरी मात्र तो त्या ठिकाणी भ्रमिष्ठच त्या ठिकाणी आहे. बर, मग असे म्हणणे भाग आहे. अशा पुरुषांना महद्भाग्यानुसार उत्तम संस्काराने ब्रह्मवेत्या पुरुषाची गाठ पडून वेदांत श्रवण जर घडले आणि जीव ब्रह्मात्मैक्याचा अपरोक्ष निश्चय झाला तर ते म्हणतात की आम्हास परमानंद वेदांत शास्त्राने व आचार्य कृपेने प्राप्त झाला. बघा, आता याच्यामध्ये एक जमेची बाजू अशी का याने उपासना केली का नाही, याने उपासना केली. बरं, उपासना केल्याच्या नंतर काय होतं, अंतःकरणात का कोणता दोष निवृत्त होतं, पहा बरं. विक्षेप नावाचा दोष. हा, विक्षेप नावाचा दोष निवृत्त होतो आणि अंतःकरणाची स्थिरता होते का नाही, अंतःकरणाची स्थिरता होते. पण उपासना करायची म्हणजे आधी त्याने निष्काम कर्म तर केलंच असेल ना. निष्काम कर्म केल्याशिवाय त्याला उपासना करू वाटेल का? नाही. म्हणजे अंतःकरणातला मल गेला, अंतःकरणातला विक्षेप गेला, बरोबर आहे ना. फक्त आता भ्रम राहिलाय, आवरण नावाचा दोष त्याच्या ठिकाणी राहिलेला आहे. मग तो त्याचा अधिकारी नाही का? तो त्याचा अधिकारी आहे ना. चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले, बरोबर आहे की नाही. मग 1400 वर्ष जगले आणि 1400 वर्ष त्यांचा भ्रम गेला का? म्हणजे त्यांचं अंतःकरण शुद्ध नव्हतं का? पण अंतःकरण शुद्ध होतं. मग शुद्ध अंतःकरणाचा मनुष्य अधिकारी आहे का नाही? शुद्ध अंतःकरणाचा मनुष्य त्या ठिकाणी काय आहे, अधिकारी असतो. म्हणून ही जमेची बाजू आहे त्याची. कोणती जमेची बाजू आहे की त्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे, अंतःकरण त्या ठिकाणी स्थिर पण झालेलं आहे. म्हणून काय लक्षात घेतलं, हे बघ असं असतं. आता आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये ना कार्याध्यास म्हणजे काय आणि कारणाध्यास काय याचा विचार करायचा आहे. तर ध्यानाने काय होतं माहिती आहे का, जो कार्याध्यास आहे का नाही, त्या कार्याध्यासाची निवृत्ती होत असते, पण कारणाध्यासाची निवृत्ती होत नाही. आता कारण म्हणजे काय आणि कार्य म्हणजे काय याचा थोडा बारकाईने विचार सांगतो, तुमच्या थोडक्यात लक्षात येऊन जाईल. घट काय आहे आणि माती काय आहे, सांगा बरं, कोणी सांगू शकतं का? माती कारण आहे आणि घट कार्य, बरोबर की नाही. बर, तसं हे जगत आहे का नाही आणि परमात्मा, ह्या दोघांचा विचार केला तर परमात्मा काय आहे, ब्रह्म काय आहे, हा
कारण आहे सगळं ते कारण. आहे का असं असं पाहिलं म्हणते मी. असं पाहिलं पाहिजे. बरं मग ते असं नाही कळालं तर मग अज्ञान घ्या आणि अज्ञानाचं कार्य घ्या. असं पण लक्षात घ्या, बरोबर आहे की नाही? बरं. आता तुम्ही समजा ध्यानाला बसले, तर ध्यानाला बसल्याच्या नंतर हा सगळा संसार आहे की नाही, हा थांबतो का नाही? ज्यावेळेस तो निर्विकल्प समाधीला प्राप्त होतो, निर्विकल्प समाधीला प्राप्त झाल्यावर त्याला संसार वगैरे काही दिसतो का? का सगळ्या संसाराचा विसर पडतो? विसर पडतो. बर, आणि मग त्याची समाधी जर उत्थान पावली तर त्याला हे सगळं संसार पुन्हा प्रतीतीला येतो की नाही? मग हा संसार प्रतीतीला येतो. त्याने संसारापासून किती पळण्याचा प्रयत्न केला तर तो संसारापासून समाधी उत्थान पावली का परत संसारात येतो की नाही? मग त्याने कोणती निवृत्ती केली? आत्यंतिक निवृत्ती केली का लयरूप निवृत्ती केली? लय रूप होती आत्यंतिक. लय रूप असणारी वरच्यावर निवृत्ती केली. कुठं? चांगदेव महाराजांनी ध्यानाच्या माध्यमातून. आणि ज्ञानाच्या माध्यमातून काय होते? आत्यंतिक निवृत्ती होईल का लय रूप निवृत्ती होईल? आत्यंतिक निवृत्ती होईल. आहे का नाही? मग ज्ञान काय करतं? ज्ञान जे आहे ना, ते ज्ञान अशा प्रकारचं जे कारणाध्यास आहे त्या कारणाध्यासाची निवृत्ती करतं. आणि ध्यान काय करतं? कार्याध्यासाची निवृत्ती करत असतं. मग आपण कशाची निवृत्ती केली पाहिजे? कारणाध्यासाची निवृत्ती केली पाहिजे का कार्याध्यासाची निवृत्ती केली पाहिजे? कारण कारण आहे का नाही? कारण कारणाचा नाश झाला म्हणजे कार्याचा नाश होतोच आहे, बरोबर आहे की नाही? आपोआप तो स्वाभाविकच होत असतो, आहे का नाही? स्वाभाविक त्या ठिकाणी होत असतो. पाहता खाली. बरं, अशा पुरुषांना महद्भाग्यानुसार, आहे का नाही, महद्भाग्य म्हणजे मोठं असणारं भाग्य, आहे का नाही, त्या भाग्यानुसारच म्हणजे ज्याचं जसं भाग्य आहे का नाही त्या भाग्यानुसारच लक्षात घ्या. उत्तम संस्काराने, आता उत्तम म्हणजे उपासना चांगली झालेलीच आहे म्हणून त्याचे संस्कार कसे? उत्तम संस्काराने ब्रह्मवेत्या पुरुषाची गाठ पडून वेदांत श्रवण जर घडले. आता ब्रह्मवेत्ता पुरुष काय? आता पुरुषाचं वर्णन, श्रीगुरूचं वर्णन सांगत असताना काय काय त्याच्यामध्ये विचार आलेले बरं? तो क्षत्रिय असला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे आणि दयाळू असला पाहिजे, आहे का नाही? मग ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मवेत्ता पुरुष, आहे का नाही? म्हणजे काय? ब्रह्म स्वरूपामध्ये जो निमग्न आहे का नाही, त्याला ब्रह्मवेत्ता पुरुष असं म्हणायचं. म्हणजे तो अनुभवाने युक्त आहे का नाही? अनुभवाने युक्त असणारा ब्रह्मवेत्या पुरुषाची गाठ पडून भेट होऊन, आहे का नाही, वेदांत श्रवण जर घडले मग आणि जीव ब्रह्माचा अपरोक्ष निश्चय झाला तर ते म्हणतात की, आता त्यांना काय झालं? जीव ब्रह्माचा अपरोक्ष ज्ञान झालंय त्या ठिकाणी आणि मग ते काय म्हणतात? आम्हाला परमानंद वेदांत शास्त्राने व आचार्य कृपेने प्राप्त झाला. आता आम्हाला परमानंद कशाने प्राप्त झाला? बरं, त्याने श्रद्धा नाही ठेवली का? श्रद्धेचं वर्णन करताना श्री गुरु आणि वेदांत वाक्य यावरती श्रद्धा ठेवायची की नाही? बरं, ज्याने श्रद्धा ठेवली, आहे की नाही, त्यालाच अशा पद्धतीनं या ठिकाणी हे तत्वज्ञान प्राप्त होईल का नाही? किंवा भगवंत 4थ्या अध्यायामध्ये म्हणतात की नाही, श्रद्धावान लभते, म्हणजे श्रद्धावानालाच लभते म्हणजे प्राप्त होत, आहे का नाही? आणि ज्याची श्रद्धाच नाही त्याला हे प्राप्त होईल का? एक सांगणारा आणि जे सांगणारे वेदवाक्य आहे त्या वेदवाक्यावरती जर श्रद्धा नसेल तर त्याने अख्खं आयुष्य जर याच्यामध्ये उघडून घातलं तर त्याला काय प्राप्त होईल का? त्याला प्राप्त होणार नाही. आणि कोणाला प्राप्त होईल? ज्याची श्रद्धा बळकट आहे. कोणावरती? सांगणारा श्री गुरु आणि वेदांत वाक्य याच्या ठिकाणी असेल तर त्याला होऊ शकते. मग याला ह्या ठिकाणी प्राप्त झाले की नाही? म्हणजे ज्या अर्थ याला प्राप्त झाले याची श्रद्धा होती. कुठं कुठं होती? वेदांत वाक्य आणि श्री गुरु दोन्ही ठिकाणी होती श्रद्धा. बरं, मग काय म्हणतात? आम्हास परमानंद वेदांत वाक्याने वेदांत शास्त्राने व आचार्य कृपेने प्राप्त झाला. वास्तविक पाहिलं तर हे वेदांत शास्त्र त्याला परमानंदाची प्राप्ती करून देतात का? आणि श्रीगुरु सुद्धा परमानंदाची प्राप्ती करून देतात का? श्रीगुरु परमानंदाची प्राप्ती करून देत नाही आणि वेदांत वाक्य सुद्धा परमानंदाची प्राप्ती करू देत नाही. कसं काय बरं? माऊली म्हणतात की नाही, अवघेची शास्त्रे अविद्यानाशाची पात्रे वाचूनी न होती स्वतंत्र आत्मबोधी. ते आत्मबोध प्राप्त करून देण्याकरता स्वतंत्र आहे का? बरं, देतील काय आत्मबोध प्राप्त करून? मुळातच प्राप्त आहे, फक्त काय? भ्रम आडवा आलेला आहे का नाही? आता हे आपल्याला पक्क लक्षात राहिलं की नाही? ते परमानंद आता हे फार अगदी झोपेतून उठवलं ना, एखादं म्हणलं ना, चला मी तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देतो, तुम्ही काय म्हणणार उठल्यावर?
आमचा तो पण भ्रम गेलेला आहे आता. आणि कोणत्या तरंगात गेला? पहिल्याच तरंगामध्ये आमचा भ्रम गेलेला आहे. आणि इथून पुढं मग करायचं नाही का? भ्रम तयार होऊ शकतो ना. जमीन पडीक ठेवल्यावर काय होणार आहे? गवत काय पेरायची गरज आहे का? आपोआपच येतात. ते आपोआपच येतात. मग काय केलं पाहिजे आपण? जोपर्यंत आपले श्वास चालू आहे तोपर्यंत काय केलं पाहिजे आपण? वेदांत वाक्याचं श्रवण, चिंतन, मनन हे सतत केलं पाहिजे. कारण मोकळे मन सैतानाचं घर. मोकळ्या मनामध्ये मग काय पण ते घुसतं. मग काय करायचं? जोपर्यंत आपले श्वास आहे ते श्वास आपले सार्थ असले पाहिजे का व्यर्थ असले पाहिजे? ते श्वास जर आपण बाकीचे संसाराचे खेटर खायला लागलो तर काय होईल? ते श्वास व्यर्थ होईल. व्यर्थ म्हणजे लोहाराच्या भात्याप्रमाणे होतील. आणि त्याच्यातच आपण जर अख्खं आयुष्यभर श्रवण, मनन, निधिध्यासन, चिंतन हे सतत करत राहिलो तर जसं माऊली म्हणतात की नाही, पाण्यामध्ये घट बुडालेला आहे का नाही, आणि आतही पाणी आणि बाहेरही पाणी, आणि कालांतराने फुटला तर कुठंच फुटन तो? पाण्यातच फुटेल ना, आहे का नाही? तसं आपण सारखं त्याचं जर चिंतन करू लागलं आणि हा गट जरी फुटला तरी पण कुठं फुटन? स्वरूपातच फुटल. स्वरूपाला टाकून फुटल का? म्हणून काय केलं पाहिजे? आपण सातत्याने अशा प्रकारचं चिंतन करतच राहिलं पाहिजे, आहे का नाही? म्हणून पाहता पुढं बरं, आचार्य कृपेने. आता आचार्य तरी काय करतात बरं? हे झालं शास्त्राचं. आचार्य तरी काय करतात? माऊली म्हणतात, मार्ग अंधासरीचा पुढे देख नाही चाले द्यायचा, आज्ञाना प्रगटावा धर्म त्याचा आचरणी. ते स्वतः पण आचरण करतात आणि इतरांना सुद्धा काय अशा प्रकारचं आचरण करायला सांगत असतात. वेद आधारे वर्तावे, हे विश्व मोरे लावावे, अलौकिक नव्हावे लोकाप्रती. त्यांना तेवढं कामच आहे का नाही? का बरं? आचार्यांना तेवढं काम का बरं राहिलेलं आहे? त्यांना काही शास्त्राने कोणतं विधान केलेलं आहे का? शास्त्राने काही विधान नाही केलेलं, आणि शास्त्र विधान पण त्यांना करत नाही. पण माऊली करतात की नाही? माऊली करतात, संत करतात की नाही? देवाचा पण आग्रह असतो की तुम्ही हे करावं. कोणी करावं? जे आचार्य आहे. जे आता लोक स्वतःला आचार्य म्हणतात तो भाग वेगळा, पण खऱ्या आचार्यांचं तात्पर्य काय? माऊली म्हणतात, देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले, तयाही असे कर्तव्य उरले लोका लागे. देख पाच जण का देख कर्म जाता आशक, न साडता मोक्ष सुख पावते झाले. भरपूर त्यांच्याकडे संपत्ती होती, पण ते संपत्तीमध्ये गुंतले का लोकाला तत्वज्ञान प्राप्त करून देण्यात गुंतले? लोकाला अशा स्वरूपाचं तत्वज्ञान, बोध प्राप्त करून देण्यामध्ये गुंतले. म्हणजे ते आचार्य नाही का? ते आचार्य आहे. आणि काय प्राप्त करून देतात? काहीच प्राप्त करून देत नाही. मग काय करतात ते? फक्त भ्रम घालवतात. काय घालवतात? फक्त त्या ठिकाणी भ्रम घालवण्याचं काम करत असतात. ठीक आहे. पण आता याचं म्हणणं आहे की आम्हास परमानंद वेदांत शास्त्राने व आचार्य कृपेने प्राप्त झाला. व नाही, या त्यांच्या म्हणण्याचा अभिप्राय असा की, आता ह्या त्यांच्या म्हणण्याचा अभिप्राय काय होता? आमचा आत्मा परमानंद रूपच होता. म्हणण्याचं तात्पर्य काय? आमचा आत्मा काय आहे? परमानंद स्वरूपच होता, आहे का नाही? पीठ दळूनच आणलं होतं, आहे का नाही? फक्त आम्ही म्हणत होतो पीठ दळायचं. पीठ काय दळतात? दळून आणलेलं आहे. म्हणजे दळून आणलं, त्याला कसं काय दळून ठेवायचं? पण लोक म्हणतात पीठ दळून आणा. म्हणून आम्ही पीठ दळण्याकरता निघालेलो होतं. पण नंतर आम्हाला कळालं पीठ दळलेलंच असतं, धान्य दळण्याकरता जावं लागत, आहे का नाही? असं होऊ शकतं आपलं कधी कधी भ्रम. परंतु परमानंद त्यांच्या म्हणण्याचा अभिप्राय असा की आमचा आत्मा परमानंद स्वरूपच होता, परंतु परमानंद रूपाने आत्म्याचे आम्हास भान नव्हते. परमानंद स्वरूप आहे का नाही? आत्मा आमचा होता की नाही? पण त्याचं आम्हाला काय नव्हतं? भान शब्दाचा अर्थ लक्षात येतो ना? भ्रम होता आपल्याला, त्याच्यामुळे भान जर राहिलं नव्हतं त्याचं. भान शब्दाचा अर्थ काय? आठवण म्हणता येईल का? भान म्हणजे ज्ञान. भान म्हणजे ज्ञान. हा, भान म्हणजे काय? ज्ञान. मिथ्य भान होत असे. माग पाहिलं, मिथ्य भान होत असे. भान शब्दाचं लक्षात आलं. हा शब्द आहे ना, विसरायचा नाही, लक्षात ठेवायचं. भान म्हणजे काय? ज्ञान, आहे का नाही? मग आता आपल्याला पुढे आहे ना, ह्या भान शब्दावरती बराच विचार येतो. म्हणून तो शब्द काय करायचा? चोपडीत नाही लिहायचा, आपल्या खोपडीत लिहून ठेवायचा. म्हणजे तो आपल्याला वेळेला, मग ते चोपडीची पानं सापडती नाही ना, कुठं गेलं, काय झालं, आहे का नाही? म्हणून काय करायचं? खोपडीमध्ये आपलं पक्क ठेवून, लक्षात ठेवून द्यायचं. आणि वारंवार तो येणारच मुद्दा, त्याच्यामुळे काय अडचण येणार नाही. बर, ठीक आहे. आम्हास भान नव्हते म्हणजे आम्हाला आमच्या आत्मस्वरूपाविषयी ज्ञान नव्हतं, आम्हाला त्याचं भान नव्हते. म्हणून परमानंद अप्राप्तवत म्हणजे असून मिळाल्यासारखा होता. म्हणून परमानंद काय? अप्राप्तवत म्हणजे आम्हाला प्राप्त नाही असं त्याला वाटायचं की नाही?
म्हणून म्हणजेच काय, आसून मिळाल्यासारखा होता, ऐक नाही, आसून मिळाल्यासारखा होता. इथं काय तुम्हाला संगती विसंगती असं न वाटते का? मिळाल्यासारखा म्हणजे मिळाल्यासारखा न न शब्द मिळाल्यासारखा मध्ये, आ न शब्द आहे मध्ये. हा हा न न मिळाल्यासारखा आसून न मिळाल्यासारखा असा शब्द नाही का, हा, आसून न मिळाल्यासारखा होता. आता काय म्हणतात, आचार्याद्वारा वेदांत श्रवणाने अंतकरणात परमानंदाची प्राप्ती झाली. आचार्य कृपेने आणि वेदांत वाक्य श्रवणाने काय झालं की अंतकरणामध्ये परमानंदाची प्राप्ती झाली. परमानंदाची प्राप्ती झाली का पाण्यावरलं फक्त शेवळ बाजूला झालं, पाण्यावरलं फक्त सवय बाकी. शेवळ बाजूला झालं. बरोबर. आणि आम्हाला पाण्याची प्राप्ती झाली. पाण्याची प्राप्ती नाही, पाणी प्राप्तचे फक्त काय झालं, शेवळ बाजूला झालं. त्यालाच ते काय म्हणतात, भ्रम दूर झाला म्हणजेच प्राप्ती झाली असं म्हणतात. ठीक आहे ना. अशा या प्रकारे प्राप्त पदार्थाची या प्रकारे प्राप्त पदार्थाच्या ठिकाणी भ्रमनिवृत्तीनंतर पुन्हा प्राप्तीचा व्यवहार होतो. म्हणजे प्राप्तच असणाऱ्या पदार्थाच्या ठिकाणी पुन्हा प्राप्तीचा व्यवहार होतो. फक्त मध्ये काय आलेला होता, भ्रम आलेला होता. मग हा व्यवहार कोणता होता, सत्याचा व्यवहार होता का भ्रमाचा व्यवहार होता? खरं पाहिलं तर हा भ्रमातला असणारा व्यवहार होता. इथपर्यंत मुद्दा लक्षात आला? ठीक आहे. चला आता पुढचा मुद्दा पहा. तसाच आत्म्याच्या ठिकाणी आता इथं परमानंदाची प्राप्ती झाली का नाही, म्हणजे एका अंशाचं वर्णन झालं. आपण दोन अंश पाहतो ना, एक संसार दुःखाची निवृत्ती आणि एक परमानंदाची प्राप्ती. आता आपण कोणत्या अंशाचा विचार केला, दुःखाच्या निवृत्तीचा का परमानंद प्राप्तीचा विचार केला? परमानंद प्राप्तीचा. म्हणजे परमानंद प्राप्तीचा. एक अंश झाला का नाही, प्राप्तीचा. एक अंश झाला का नाही. आता दुसरा अंश पाहायचा का नाही, दुःख निवृत्तीचा. दुःख निवृत्तीचा पण एक अंश पाहू आपण या ठिकाणी, थोडक्यात मुद्दा आहे. तसंच आत्म्याच्या ठिकाणी नित्य निवृत्त दुःखाच्या निवृत्तीचा व्यवहार घडतो. तसं आत्म्याच्या ठिकाणी दुःख आहे का? दुःख कालत्रय नाही का, दुःख लेश मात्र पण नाही, लेश मात्र सुद्धा दुःख नाही. थोडं जरी लेश मात्र जरी असलं तर मग त्याच्यासाठी थोडा प्रयत्न करायला पाहिजे होता. पण लेश मात्र तरी आहे का? दुःख लेश मात्र सुद्धा नाहीये, बरोबर आहे की नाही. पण तसाच आत्म्याच्या ठिकाणी नित्य निवृत्त दुःख कसं आहे, आत्म्याच्या ठिकाणी नित्य आहे. कधीतरी येतं का दुःख? जर कधीतरी दुःख म्हटलं असं तर म्हटलं असं दिलं, पण इथं नित्य म्हटलं त्या ठिकाणी. म्हणून नित्य निवृत्त दुःखाच्या निवृत्तीचा पण व्यवहार त्या ठिकाणी घडतो. उदाहरण देऊन सांगतात, जसा रोजीच्या ठिकाणी सर्प नित्य निवृत्त असून मंद अंधकारादी दोषाने सर्प आहे, हा सर्प आहे असा भ्रम होतो. वास्तविक पाहिलं तर रज्जूवरती सर्प आहे का? रज्जूवरती सर्प नाहीच आहे. रज्जूवरती सर्प जर असता तर आपल्याला तिन्ही काळामध्ये तो प्रतीतीला आला असता, बरोबर आहे की नाही. कधी कधी आला असता, अमावस्येच्या रात्री पण आला असता, चैत्राच्या उन्हामध्ये आला असता, आणि पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही, मंद अंधकारादी दोषामध्ये पण प्रतीतीला आला असता. बरं, तिन्ही काळामध्ये जर प्रतीतीला आला असता मग तुम्हाला सत्य नसतं मानावं लागलं का? लागलं असतं. पण तो एकाच काळामध्ये प्रतीतीला येतो. कधी येतो प्रतीतीला? अमावस्येच्या रात्री येत नाही, चैत्राच्या उन्हामध्ये येत नाही. कधी येतो प्रतीतीला? मंद अंधकारादी दोषामध्ये फक्त प्रतीतीला येतो. आणि जो मध्ये प्रतीतीला येतो तो सत्य असतो का मिथ्याचा असतो? तो मिथ्याचा असतो, आहे का नाही. हे तर पक्क आहे ना आपलं. बरं, मग काय म्हणतात की जसा रोजीच्या ठिकाणी सर्प कसा आहे, नित्य निवृत्त असूनही मंद अंधकारादी दोषाने. आता हे मंद अंधकारादी दोष म्हणजे काय, इथं फक्त एक लक्षात घ्यायचं संगती लावण्याकरता. त्याचं काय आहे, सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने काय असतं, अज्ञान असतं. याच्यावरती आपला विचार मागे झाला आणि पुढं आपल्याला याचा विचार करायचा आहेच आहे, तो करू आपण पुढं. फक्त आता थोडक्यात लक्षात घ्या की सामान्य रूपाने ज्ञान असतं. सामान्य रूपाने कशाचं ज्ञान आणि विशेष रूपाने कशाचं अज्ञान? एक रज्जू आणि एक सर्प. सामान्य रूपानं रज्जूचं ज्ञान आणि विशेष रूपानं सर्पाचं ज्ञान. बरोबर. सामान्य रूपाने कशाचं ज्ञान? सामान्य रूपाने रज्जूचं ज्ञान आहे की रज्जू पडली, आणि विशेष रूपाने सर्प आहे असं अज्ञान तयार होतं. हा, म्हणजे इदम रूपाने हे काहीतरी आहे असं सामान्य रूपाने ज्ञान. आणि विशेष रूपाने अहो हा सर्पच आहे, मला पक्क माहिती आहे का नाही. हे विशेष रूपाने काय आहे, त्याचं
अज्ञान त्या ठिकाणी असतं, आहे की नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने काय त्याला त्या रज्जूवरती सर्प प्रतीतीला येत असतो. म्हणून म्हणतात की नित्यनिवृत्त सर्प हा नित्यनिवृत्त असूनही मंद अंधकारादी दोषाने सर्प आहे, हा सर्प आहे असा भ्रम होतो. नंतर नंतर काय होतं, रज्जू ज्ञानाने नित्यनिवृत्त असलेल्या सर्पाची पुन्हा निवृत्ती झाल्याचा व्यवहार होतो. मग काय होतं, 5 पुरुष रस्त्याने चालले, नेहमीच उदाहरण आहे का नाही. 5 लोकांना 5 प्रकारचे भ्रम झाले आणि 5ही लोक घाबरू लागले. काही ना आनंद पण झाला, काही ना दुःख पण झालं. शेवटी काय केलं, एक तर रस्ते मनुष्य चालला, आहे का नाही, आणि कुठेतरी त्याला जायचं होतं म्हणून हातामध्ये कंदील होता, आहे का नाही. मग ते म्हणले, दादा इकडे रे, आमच्यामध्ये भांडणं सुरू झाली. कशामुळं, मी म्हणतोय हा सर्प आहे, हा म्हणतोय फुलाची माळ आहे, हा म्हणतोय दंड आहे, हा म्हणतोय जलरेषा, हा म्हणतोय भूरेषा. नक्की आता आमच्यातच भांडणं सुरू झाली. आता आम्ही करूच काय, तर मला काहीच करू नका, थांबा, हा कंदील घेऊन जा, का काठी घेऊन जा, काठी घेऊन जा म्हणला का, नाही नाही कंदील घेऊन जा. आणि जर समजा कंदील दाखवला असता, आहे का नाही, आणि जर खरा सर्प असला तर मग कंदिलाची गरज आहे का काठीचीच गरज आहे, मग काठीची गरज आहे. पण मग कंदिलामध्येच कळालं की हा सर्प नसून हा रज्जूच आहे, मग काठीची गरज आहे का, नाहीच आहे. सरळ सरळ मुद्दा आहे का नाही. हे आता फक्त ऐकून ठेवा, आपल्याला पुढे याची फार गरज आहे. मग नंतर रज्जू ज्ञानाने कंदिलाच्या माध्यमातून रज्जूचं काय झालं, त्याला अशा प्रकारचं यथार्थ ज्ञान झालं. ही काय आहे, सुंबाची दोरी पडलेली आहे, अशा पद्धतीनं त्याला ज्ञान झालं. आणि मग तो सर्प त्याच्या ठिकाणी कसा होता, नित्य नेहमीच निवृत्तच होता का सर्प होता त्याच्यावर कधी. बरं त्या दोरीला विचारा बरं, अहो काय सांगायचं दोरीताई, तुम्हाला काही दाबल्यासारखं वाटलं का नाही थोडंफार काही, केवढा सर्प होता, आहे का नाही. ती म्हणून का असं काही म्हणणार नाही. बरं काय विषारी वगैरे तुम्हाला काय झालं का, ती पण म्हणणार नाही का, कारण नाहीच आहे ना मुळात, बरोबर आहे की नाही. म्हणजे तो सर्प कसा आहे, नित्यच निवृत्त आहे. मग नित्य निवृत्त असलेल्या सर्पाची पुन्हा निवृत्तीचा निवृत्त झाल्याचा व्यवहार घडतो. त्याप्रमाणे अगदी त्याच उदाहरणाप्रमाणे लक्षात घ्या, आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःख नित्य निवृत्त असूनही आत्मज्ञानाने निवृत्तीचा व्यवहार घडतो. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार आहे का, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जसं रज्जूवरती सर्प नित्य निवृत्तच आहे का नाही, तसं आत्म्याच्या ठिकाणी दुःख संसार हा नित्य निवृत्तच आहे का नाही, नित्य निवृत्तच आहे. पुन्हा परत जसं रज्जूवरती सर्पाचं भान झाल्यामुळं सर्पाची निवृत्ती ज्ञानाने झाली का नाही रज्जूच्या, तसं आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने आणि ह्या दुःखाची निवृत्ती होणं संभवनीय नाही का, संभवनीय आहेच त्या ठिकाणी. म्हणून त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःख नित्य निवृत्त असूनही आत्मज्ञानाने निवृत्तीचा व्यवहार घडतो. खाली पहा, म्हणून म्हणतात काय, प्राप्ताचे प्राप्तीचा व नित्य निवृत्तीचा व्यवहार घडण्यास मध्यंतरी भ्रम लागतो. म्हणजे प्राप्ताच्या ठिकाणी प्राप्तीचा आणि निवृत्तीच्या ठिकाणी निवृत्तीचा व्यवहार घडतोच, पण मध्ये काय असला पाहिजे, भ्रम असला पाहिजे. असा प्रश्न तयार केला की याचं उत्तर तुम्हाला अशा प्रकारे देता आलं पाहिजे. ठीक आहे ना. हे या माईक चालू आहे बघा ना. हे या समाधानात रहस्य आहे. हे काय, हे अशा प्रकारचं काय शंकेचं समाधान करताना यामध्ये रहस्य आहे. रहस्य म्हणजे काय, गूढार्थ गुह्य भाग या ठिकाणी आहे. म्हणून नित्य प्राप्त जो परमानंद त्याची प्राप्ती व नित्य निवृत्त जो संसार त्याची निवृत्ती, हे या ग्रंथाचे प्रयोजन सिद्ध आहे. तुम्ही काय म्हणले, तुमच्या ग्रंथाचं प्रयोजन सिद्ध होतं का, सिद्ध होत नाही. पण आता ह्या अशा प्रकारचे समाधान झालं, या समाधानाने ऐका नाही, मग ह्या ग्रंथाचं प्रयोजन सिद्ध होतं की नाही, अशा प्रकारे या ग्रंथाचं प्रयोजन सिद्ध होतं. पण आता काय केली, आम्ही एका शंकेची निवृत्ती केली आणि अजून आमची काय एक शंका राहिलेली आहे. आता ती राहिलेली शंका काय करू आपण उद्याला आता पाहू. आता आपण या ठिकाणी थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय